आणि नंतर मी पण काही भजे वगैरे खाल्लेले आहे, कारण मिस्टर मला बोलले तू पण खा, कारण मला कामाच्या गडबडीमध्ये तेव्हा मी पोटभर जेवण नाही केलेलं होतं. म्हटलं ठीक आहे. सुमितला म्हटलं तू पण खा गरम गरम. आणि नंतर तो बड्डेला गेलेला आहे, त्याला म्हटलं पटकन घरी ये. नंतर मी, मिस्टर आणि आई आम्ही थोडाफार काही आराम केलेला आहे, कारण सुट्टीचा दिवस आपण हप्ताभर खूप काही धावपळ करत असतो. तर म्हटलं थोडा वेळ मी आराम करून घेतलेला आहे, कारण मलासुद्धा 2-3 दिवस झाले बरं वाटत नाही, पण आता थोडं बरं वाटतं आहे. मिस्टरांनी काही मूवी वगैरे बघितली होती. नंतर बघा आई उठलेली. आईला मी खूप रागवली, म्हटलं आई तू का उठली, तुला बरं नाही वाटत आहे ना? आई बोलली नाही म्हणे बेटा मी थोडंफार काम करते. म्हटलं ठीक आहे. नंतर मग मी काय म्हणता घरं वगैरे आवरून घेतलेले आहे, झाडझूड वगैरे म्हणता. नंतर पाणी आलेलं आहे, मी काय म्हणता नळी वगैरे लावून दिलेली आहे. आणि हे काम आता आपल्याला सुटणार नाही. बघा हे कपडे मी आता काढून आणलेले आहे. चला म्हटलं आता कपड्याच्या घड्या वगैरे करते, कारण हे काम आई करत असते रोज. पण आज आईला बरं वाटत नाही, आणि आई माझ्यासाठी खूप काही करते, त्याचं मी तुम्हाला इथं नाही सांगू शकत. आणि ह्या कामाचा खूप काही कंटाळा आलेला असतो आपल्याला, पण ते काम आपल्याला करावंच लागणार आहे शेवटी. ठीक आहे. आणि सुमित घरी आलेला आहे. सुमितला मी थोडीफार काही रागवलेली आहे, कारण तो खूप लेट आलेला आहे, कारण त्याचे काल पेपर चालू आहे. त्याला मी बोलली म्हटलं तू वेळेला महत्त्व दे. तो म्हणे ठीक आहे मम्मी, म्हणे सॉरी. म्हटलं सॉरी नाही, पण तुला एवढं लेट का झालं? तो म्हणे ठीक आहे. आणि नंतर मी संध्याकाळी मस्त छान दिवा वगैरे लावलेला आहे, कारण रोज आई किंवा मिस्टर लावून घेत असता. मला तुम्ही बघू शकता, मला 7:30 पावणे 8ला मी घरात येते. आणि खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं. नंतर मी ना छान मस्त देवांजवळ प्रार्थना केलेली आहे की आईला बरं वाटू दे, कारण आपल्या आईशिवाय कोणी आपल्याला ह्या जगामध्ये जीव लावू शकत नाही, प्रेम करू शकत नाही. नंतर मिस्टरांचा मला कॉल आलेला आहे, म्हणे चहा वगैरे ठेव मी घरी येतो आहे. म्हटलं ठीक आहे. आणि बहिणीची मुलगीसुद्धा येणार आहे आमच्या घरी, पण मी तिचा व्हिडिओ इथं नाही घेतलेला आहे, कारण त्यांना नाही आवडत. त्यांनीसुद्धा भजे वगैरे छान नाश्ता केलेला आहे, आणि खूप काही मस्त गप्पा गोष्टी केलेल्या आम्ही. नंतर मी आईला उठवलं, म्हटलं आई चल थोडाफार तू आहे ना गेम वगैरे खेळ, कारण आईला गेम वगैरे आवडतो. मग सुमित, आई आम्ही सर्व मिळून गेम वगैरे खेळलेला आहे. नंतर मग तिचा फोन आला, म्हणे मावशी मी येते. म्हटलं बरं मग मी ठीक. चहा वगैरे पुन्हा ठेवलेला आहे मी, आणि मस्त भजे वगैरे केलेले आम्ही सर्वांनी, मस्त गप्पा गोष्टी केलेल्या आहे. आणि आमचं गोंडस बाळ तर इतकं धमाल करतं खूपच. आणि 11:15 वाजलेले आहे, आणि सुमितसुद्धा लहान झालेला होता. म्हटलं ठीक आहे तू पण आहे ना लहान होऊन जा एका दिवसासाठी. आणि त्याने खूप मस्ती केलेली आहे. ठीक आहे चला म्हटलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके बाय.